नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. सरकारी कार्यालयातील महिलांसाठी लवकर या लवकर जा योजना जाहीर करण्यात आली आहे. तर प्रसूती रजा ही वर्षभर वाढवता येणार आहे. राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची ही मोठी घोषणा. जिष्णुदेव वर्मांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. शपथविधीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. राज्यात आरटीई प्रवेशासाठी 1 किलोमीटर अंतराची अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. या जाचक अटीमुळे ज्या पालकांना अर्ज भरता आले नव्हते त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाने अर्जाची मुदत 3 दिवसांनी वाढवून दिली आहे. आरटीई पोर्टलवर आवश्यक बदल करण्याचे निर्देशही राज्य शासनाला देण्यात आले. रोहित पवारांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली आहे. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणावर त्यांनी चर्चा केली. भेटीवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगलेंनी केली आहे. तर विधानसभेत त्यांनी ही मागणी केली आहे. सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. अनिता बनकरांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी भगवान आहिर यांची निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमधील सभापती आणि उपसभापतींची आज निवड करण्यात आली आहे. आज मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी तन्वी सुनील कमलेकरांची निवड झाली आहे. 21 वर्षाच्या तन्वी कमलेकर राज्यातील सर्वात तरुण सभापती ठरल्या. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीची विशेष सभा पार पडली आहे. कल्याण गायकवाड यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. तर उपसभापतीपदी बाळासाहेब गाढेंची निवड झाली आहे. जळगाव महापालिकेचं सुमारे 1400 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलंय. आठवडाभरानंतर पुन्हा विशेष बैठक घेऊन अर्थसंकल्प अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बापू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि मॉरिशस यांच्यातील दृढ सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांवर चर्चा झाली. तर मॉरिशस दौऱ्यातील सुखद आठवणींनाही उजाळा देण्यात आला. अमरावतीमध्ये भाजपच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या वर्गाला सुरुवात झाली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोल्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतलाय. दरम्यान रवींद्र चव्हाणांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. कराड शहरात पाणीपुरवठा आणि गटार करण्यात आलंय. यावेळी माजी सहकार मंत्री साहेब पाटील आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक उपस्थित होते. पेट्रोल डिझेलच्या दरात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. माहिती दिली आहे. तर त्याचं केंद्र सरकारनं नागपूर व्यावसायिकांना तास पुरेल इतकाच गॅस लागते. हजारो उपमारी वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येते. गॅस तुटवडा भासू नये मंत्री चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली. एस्मा कायदा लागू करण्यात आलाय. युद्धापार्श्वभूमीवर केंद्र हा मोठा निर्णय. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी इराण साईबाबा संस्थानाने उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज 200 ते
250 किलो गॅसची बचत होते। गॅस पुरवठा बंद होण्याआधीच साईबाबा संस्थांनी काही प्रमाणात गॅसचा साठा करून ठेवले। बीडमध्ये युद्धामुळे खतांचा तुटवडा संकट शेतकऱ्यांसमोर उभं झालंय। तातडीने योजना करण्याची मागणी करण्यात आली। अमेरिकेच्या युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीवर मोठा परिणाम झालाय। एक सिलेंडर एवढाच गॅस पुरवठा असून गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे। अहिल्यानगरमध्ये गॅस पुरवठ्याचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आलाय, तर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे। यवतमाळच्या मातूर इथले पाटणाई देवस्थान होळीनंतर साजऱ्या होणाऱ्या निमित्त भाविकांची मोठी गर्दी केली आहे। आदिवासी समाजासह विविध समाजातील भक्तांनी देवीचं दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली। अनेक भाविकांनी देवीला नैवेद्य अर्पण करून नवस केले। अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी देवस्थान परिसरात संजय विश्वासांवर मुस्लिम बांधवांना गाळे दिल्याचा आणि ठराव विश्वस्तांनी सर्व आरोप फेटाळून लावले। विकास आराखडा मंत्री फडणवीस यांच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलाय। या प्रकल्पामुळे देहूकरांसह वारकरी भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। परळी तालुक्यातील पांगरी इथल्या हर्षवर्धन अशोक तिडके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 350 रँक मिळवली। याबद्दल हर्षवर्धन तिडकेचं गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले। मध्ये कार करण्यात आली, ज्यावेळी ताब्यात आले। चंद्रपूर पर्यटन अभ्यासक त्याग आंदोलन केले, तर डोंगरी सह 17 प्रमुखांनी आंदोलन केले। पोलिसांनी बंडू धोत्रेंना बळजबरीनं रुग्णालयात आरोप करण्यात आला। त्यांच्या समर्थकांनी थाळी चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात दुचाकी आयोजन केले। पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। दरम्यान लोहा डोंगरी लोह खनिज प्रकल्पाला रद्द करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आहे। क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात 5 वर्षात बांधलेल्या सोलापूर हैदराबाद महामार्गावर टायर फुटून कारचा अपघात झालाय। यात दोघांचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय। पुण्यातील जंगली महाराज मार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात झालाय। सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही। कारचं मोठं नुकसान झालंय। तर वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।